हा कार्यक्रम जॉय स्मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. आपल्या आयुष्यात देव कधी कधी आपल्याला त्रासदायक परिस्थितीतून नेत असतो, कारण गोष्टी आपल्या मनासारख्या घडताना आपली वाढ होत नाही, तर गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हाच आपली वाढ होते आणि आपण येशूला जसं वागायला हवं तसं आपण त्याच काळात वागतो. पौल म्हणाला, मला प्रकटीकरण झाल्याप्रमाणे मी गेलो. गलातिकरांस अध्याय 2 वचन 2, ज्या सुवार्तेची मी परराष्ट्रीयात घोषणा करीत असतो ती मी त्यास निवेदन केली. परंतु जे प्रतिष्ठित होते त्यांनी एकांती केली, नाही तर मी व्यर्थ धावतो किंवा धावलो असे कदाचित झाले असते. वचन 5, मला हे आवडतं. सुवार्तेचे सत्य तुम्हाजवळ राहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन मान्य झालो नाही. म्हणजेच इथे पौल काय म्हणतोय बरं? मी तुझ्या पदवीमुळे प्रभावित झालो नाही, तुझ्या नावामुळे मी प्रभावित झालो नाही. एक सांगू का तुम्हाला, तुम्ही लबाडी आणि धूर्तपणा करून 10 अतिमहत्वाच्या चर्चच्या लोकांच्या गोटात तुम्ही शिराल, कारण तुम्हाला त्या ग्रुपमध्ये राहायचंय, पण त्यामुळे तुमच्या किमतीत नाही फारसा फरक पडत. तुम्ही ख्रिस्तात कोण आहात ह्याने तुमचं मूल्य ठरतं हो. आणि खरोखरच एक चलाख ख्रिस्ती, एखादा जो त्याची किंमत वाढवू इच्छितो, त्या महत्वाच्या व्यक्तीला शोधण्यापेक्षा जो एकटा, त्याला कोणी मित्र आहेत असं वाटत नाही, अशा व्यक्तीला शोधा, त्यांच्याशी मैत्री करा, आणि मग काय होईल, देव तुमची प्रगती करेल त्या माध्यमातून. तुम्हाला कळतं ना काय म्हणायचं? आमेन. बघा, जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही जरा ग्रीन रूम मध्ये परत याल का, मी तुमच्याबरोबर दुपारचं जेवण जेवेन, त्यामुळे ज्याच्याबरोबर मी जेवणार नाही त्यापेक्षा श्रेष्ठ नाही ठरत तुम्ही, कारण आपल्याला महत्व देणारे लोक नसतात, देव आपल्याला महत्व देतो, ते महत्वाचं आहे. आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण दुसऱ्या एवढाच महत्वाचा आहे. तुमचं काम तुम्हाला महत्वाचं बनवत नाही. चौकीदार हा CEO इतकाच महत्वाचा असतो. काय सांगत होते मी, विसरले, वय झालं. आणि मग मला हे आवडतं, 8व्या वचनात तो म्हणतो, कारण ज्याने पेत्राला सुनता झालेल्या लोकात प्रेषितांना चालवावयास शक्ती पुरवली, त्याने मलाही परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली. म्हणून हेच आहे ते, देव प्रत्येकाकडून वेगवेगळ्या पद्धतीने काम करवून घेतो, आणि ज्या क्षणी तुम्हाला दुसरा जे करतोय ते करायला हवं असं वाटतं, त्या क्षणी तुम्ही कोण आहात ते नाकारता आणि तुम्ही अडचणीत येता. मी इतक्या वेगवेगळ्या लोकांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला की मला आठवलंच नाही मी कोण होते ते. माझ्या पालकाच्या पत्नीसारखं मी गोड वागायचा प्रयत्न केला, मी माझा आवाज बदलायचा प्रयत्न केला, कारण ती इतकी गोरी होती, निळ्या डोळ्यांची आणि छोटीशी, तिचा आवाज असा छान पातळ गोड नाजूक, तिच्याकडे दयाबुद्धीचं देणं होतं, आणि लोक तिच्यासाठी काउन्सिलिंगला जायचे, आणि मी म्हणजे मला अजून सांगा, मला त्याबद्दल ऐकायचंय, मला अजून सांगा. मी विचार करत असे, कृपा करून मला दुसरं काही सांगू नका. तुम्ही इथे आल्यानंतर 2 सेकंदात मला तुमची समस्या काय ते कळतं, आणि बघा त्यात चला आता, मला असं वाटायचं, म्हणजे मी आवाज असा हळू आवाजात बोलू पाहायचे, गोड, आणि लोक म्हणायचे काय झालंय तुला, म्हणजे बघा, नाही तुम्ही दुसऱ्या कुणासारखं तरी नाही वागू शकत आहो. तुम्ही जर दुसरे कुणी झालात ना, तर देव तुम्हाला कधीही मदत करणार नाही. तुम्ही तुमच्यासारखेच असू शकता, कारण प्रत्येकाला विचार करूनच बनवलंय. ओ जॉयस, मी जेव्हा मोठी होईन तेव्हा मला तुझ्यासारखं व्हायचंय. मला आवडेल एक उदाहरण व्हायला, पण कृपा करून माझ्यासारखं होऊ नका. मी जिथपर्यंत गेले त्या पलीकडे जा. दुसरं कोणी व्हायची महत्वाकांक्षा ठेवू नका. तुम्ही जेवढे सर्वोत्तम होऊ शकता तेवढे व्हा. देवाने त्यासाठी मदत करावी अशी प्रार्थना करा. पौलही तेच करत होता. तो जेवढं सर्वोत्तम होऊ शकेल ते करत होता.
तो म्हणाला, जे प्रभावशाली वाटतात त्यांनी मी प्रभावित झालो नाहीये आणि मला त्यांच्या मान्यतेची गरज नाही. मी देवाला अनुसरणार आहे. इथे असं कोणी आहे का जो धाडसाने म्हणेल, जरी माझ्या मित्रांपैकी एक मित्र मी गमावला तरी मी देवा मागूनच चालणार, मग माझा प्रत्येक मित्र मी गमावला तरीही चालेल. इथे असं कोणी आहे का की जे थकून गेलेत, सतत याचा विचार करून की त्यांना काय वाटतं? बापरे, ते काय विचार करतील? बापरे, ते काय म्हणतील? त्यांना असं वाटतं की हा ड्रेस नाही माझ्यावर बरा दिसत. त्यांना असं वाटतं की हे हेअरस्टाईल मला सूट होत नाही. ते आपलं आयुष्य चालवतात आणि आपल्याला माहितीही नाही ते कोण आहेत. चला, काही मोजक्या लोकांनी तरी प्रतिसाद दिलाय, बरं वाटतंय मला. मी चालूच ठेवणार आहे हे. बघा, मला हे आवडतं. म्हणजे या वचनांमधून आपल्याला हे लक्षात येतं की पौलाला माहीत होतं की देवाच्या वेळेसाठी कसं थांबायचं. किती जण चांगल्या प्रकारे वाट पाहू शकतात? देवाला शोधण्यासाठी पौलाने 3 वर्ष घालवली. तो निघाला आणि पेत्राला 15 दिवसांसाठी भेटला आणि त्याला फक्त एकच प्रेषित माहीत होता, तो जेम्स. आणि नंतर तो आणखी 14 वर्षांसाठी निघून गेला. त्याच्या आयुष्यात तो देवाच्या वेळेसाठी थांबला होता. देवाच्या वेळेसाठी कसं थांबायचं ते शिकून घ्या. एक सांगू, बऱ्याचदा जेव्हा तुम्हाला काही करण्यासाठी बोलावलं गेलं तेव्हा तुम्हाला ते पाचारण कळलं, पण तुम्हाला ती वेळ कळू शकली नाही. देवाने करण्याआधीच कोणी बाहेर गेले, एक सांगू, त्याच्याबद्दल फार वाईट वाटून घेऊ नका. आपण सगळेच तसं करतो. देवाने मला टीव्हीवर आणण्याआधीच मी टीव्हीवर येण्याचा प्रयत्न केला होता आणि 6 महिन्यात मला एक मेल आला की मी टॉक शो करण्याचा प्रयत्न केला होता आणि मी नाही करू शकत टॉक शो, कारण मी दुसऱ्या कोणाला बोलूच देत नाही. हे खरं आहे. आमच्या टीव्ही कार्यक्रमात आम्ही पाहुणे बोलवायचो आणि मी मुलाखत घ्यावी म्हणून लोकांना आणायचे आणि आमच्याकडे तक्रारी यायला लागल्या. लोक लिहून सांगायला लागले, जॉयस पाहुण्यांना का बरं नाही बोलू देत, तीच का बोलते एवढं? आणि मला ते जमतच नाही. मला बोलणं जमतं, पण दुसऱ्या लोकांना बोलू देणं मला नाही जमत हो. आणि मग शेवटी मी अशा टप्प्यावर आले जिथे मी म्हटलं की मदत करा मला, कारण मी लोकांना मध्येच तोडते, मी त्यांना बोलूच देत नाही. त्यांना असं वाटायचं हिच्या गळ्याला काहीतरी लावावं का आता, म्हणजे गप्प बसेल. म्हणजे मी परिपूर्ण नव्हते, अगदी दयनीय होते. पण बघा, माझी येशूवर प्रीती आहे, त्याचीही माझ्यावर प्रीती आहे. आणि एक सांगू का, माझ्या मते तो विचार करतो मी हुशार आहे कारण मी इतरांना बोलूच देत नाही. इथे एक गोष्ट आपण समजून घ्यायला हवी की देवाला अचानक नाही लक्षात येत की तुम्ही एक गोंधळ आहात म्हणून. आणि तो असा नाही विचार करत की अरे बापरे, आता कशात अडकलोय मी, कुणास ठाऊक. देवाला आपल्याबद्दलची प्रत्येक गोष्ट माहीत असते. आपण करणार आहोत ती प्रत्येक चूक माहीत असते. आपला न बोललेला प्रत्येक शब्द माहीत असतो. अजूनही आपण न विचार केलेला विचारही त्याला माहीत असतो. आणि तुमच्याबद्दल देवाला माहीत नाही असं काहीच नाही. आणि तसाही तो तुमच्यावर प्रीती करतो. त्याला सुरुवातीपासून शेवट माहीत असतो. तो तुमचं हृदय बघत असतो. जर तुम्ही देवाला सोडलं नाही तर देव तुम्हाला कधीच सोडत नाही. आणि तुमच्या जी चांगल्या कामाची सुरुवात त्याने केली आहे तो ती पूर्णत्वाला आणणारच आहे. तुम्ही काहीतरी महान करण्याच्या मार्गावर आहात. आमीन. उपदेशक अध्याय 3 वचन 11. आपापल्या समयी होणारी हरेक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. वा. गलतीकरांस अध्याय 4 वचन 4. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन असा जन्मलेला होता. वेळेचं पूर्णत्व. त्याने येशूला लवकर का पाठवलं नाही? लोकांना त्रास होत होता, त्यांना तारणहार हवा होता. नेमका तोच क्षण का? फक्त देवाला माहितीये, तो आपल्याला सांगणार नाहीये. त्याला गुपित ठेवायला आवडतात. किती जणांना रहस्य आवडतात? एक सांगू का, मला आणि तुम्हाला देवाबरोबर राहायला आवडायलाच हवं.
कारण तिथे नेहमीच रहस्य असणार आहे. हे म्हणजे आता पुढे काय होणार आहे तीच उत्कंठावर्धक गोष्ट आहे. जर तुम्ही त्या आत्म्याने पुढे जाणार आहात, कुठल्या दिवसात काय ठेवले तुम्हाला कधीच कळणार नाही. तुम्ही कायद्याखाली राहत असाल, नियमांचा संच असेल, आणि हो तुम्ही हे 8 वाजता करणार आहात, हे 9 वाजता रोज तुम्ही हा अध्याय वाचता, तुम्ही 1 तास प्रार्थना करता, त्या घड्याळाप्रमाणे प्रार्थना करता. मग मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही तुमची होडी बंदरापासून मोकळी सोडाल, देवाच्या प्रीतीच्या समुद्रात स्वतःला सोडाल, तुम्हाला माहित नाही, तुम्हाला म्हणजे मी रोज किती वेळ प्रार्थना करते ते मला माहित नाही. मी ते मोजण्या पलीकडे गेले याचा मला आनंद आहे, कारण त्याला काही अर्थच नाही. आपल्याला एकमेकांना प्रभावित करायला आवडतं. ओ मी दररोज 2 तास प्रार्थना करते. वेल, तुझ्यासाठी चांगलं आहे ते तुझ्याजवळच ठेव, नाहीतर तू केवळ बढाईच मारतोयस आणि कुणालाही ते ऐकायचं नाहीये. आमेन. मी किती वेळ प्रार्थना करते नाही माहित मला. मी रोज किती बायबल वाचते नाही माहित मला खरंच. म्हणजे तुला काही शिस्त आहे असं वाटत नाहीये. हो, मी खूप शिस्तीची आहे. मी काय करते, देवाबरोबर 1-2 तास घालवते, कारण मी त्याला घाबरत नाही. आणि जर मला देवाबरोबर घालवायला वेळ मिळाला नाही तर तो मी घालवला असा उत्तम अभिनय मी करत नाही बाहेर येऊन, कारण मला ढोंगीपणा आवडत नाही. जेव्हा सुरुवातीला मी देवाबरोबर सकाळी वेळ घालवायला लागले, माझी किशोरवयीन मुलं, त्यावेळेला किशोरवयीन होती ती, खूप वर्षांपूर्वीचं सांगते मी, ते तक्रार करायचे की त्या खोलीत तुला जावंच लागतं का, तुमचा नाश्ता नाही बनवू शकत. मी म्हटलं, ऐका, तुम्ही किशोरवयीन आहात, तुम्ही एका वाडग्यात सिरियल घालू शकता, मी माझ्या खोलीत जाणार, त्यासाठी तुम्ही देवाचे आभार मानावेत तर बरं. कारण जर मी ते केलं नाही तर तुम्हाला तुमचा दिवस इतका आवडूच शकणार नाही. किती जणांना देव त्यांच्या खोलीत पाठवतो म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर वेळ घालवाल? ठीक आहे. तुमच्यापैकी किती जण रानातील विद्यापीठात गेला आहात आणि तिथून पदवीधर झाला आहात? वा वा, तिथे होतात तुम्ही आणि तुम्ही ते केलंय. तुमच्या हे कधी लक्षात आलंय का की कितीतरी देवाने निवडलेले सेवक रानाच्या विद्यापीठात वेळ घालवतात? म्हणजे वस्तुतः जेव्हा देव तुम्हाला बोलावतो, तुमचं पाचारण करतो, त्यानंतर तुम्ही रानातल्या विद्यापीठात जाणारच आहात. बघा, तुम्ही म्हणजे तुमच्यात ते आहे, मला ते समजवायला सुद्धा लागलं नाही. तुम्हाला माहिती मी कशाबद्दल बोलतेय. रान काय आहे, अरण्य काय आहे? ती एक एकाकी जागा आहे, एक निर्जन अशी जागा आहे, एकांताची जागा आहे, खूप लोक नसलेली अशी जागा आहे. आणि एक सांगू का मी की मी पूर्ण वेळ देवासाठी द्यायचा निर्णय घेईपर्यंत मी बऱ्यापैकी लोकप्रिय होते. नंतर अचानक मला मित्र उरले नाहीत, कुटुंबातले सदस्य आमच्या बरोबर नव्हते. म्हणजे मला असं वाटलं की मी योग्य गोष्ट केली आहे, देवाने मला उपदेशासाठी बोलवलंय, माझ्यासाठी प्रत्येकजण उत्साहित असेल, पण तसं नाही झालं. आणि मला इतकं एकटं वाटलं. मला वाटलं होतं की देव मला ते करायला सांगतोय म्हणून मी करणार आहे. मला खूप त्रासातून जावं लागलं, काही सुधारणाच दिसत नव्हती. मला वाटते मी काय करते, मी बरोबर करते की नाही, मला आणखीन त्रासातून जावं लागलं, मला कळत नव्हतं. मला पटकन यश मिळेल अशी अपेक्षा होती. देवाने मला उपदेशासाठी बोलावलं. दुसऱ्याच दिवशी मी पलंगावरून उठून जागतिक सेवा कार्य मिळेल अशी अपेक्षा केली. तसं ते झालं नाही. आमेन. माझ्या दिवाणखान्याच्या जमिनीवर 25 जणांना शिकवत मी 5 वर्ष घालवली. आणि मला आश्चर्य वाटेल, मी देववचन शिकवायला सुरुवात केली तेव्हा ते शिकवत असताना मी अशा लहान शॉर्ट्स घालायचे आणि पूर्ण वेळ सिगरेट ओढायचे. आणि शॉर्ट्स, बरं का, शॉर्ट्स म्हणजे अगदी लहान पातळ शॉर्ट्स. तुम्ही म्हणाल, काय बोलताय, अशा कुणाचा देव का उपयोग करून घेईल? पण मग तुमचं चुकीचं आहे. आणि का सांगू का? चला आता, त्याने एका प्रेषिताला उपदेश द्यायला एका गाढवावर अभिषेक केला होता जे त्याचा ऐकणार नव्हतं. मला चांगल्या पद्धतीने काही कळलं नव्हतं. मला अजिबातच चांगल्या पद्धतीने कळलं नव्हतं. आणि देव, आता आजवर मी तशीच असते तर ते यशस्वी झालं नसतं. पण एक सांगू, तुम्ही जिथे असाल तिथे देव तुम्हाला बोलवेल. आणि
अशा लोकांचा तो उपयोग करेल जे जगात ज्यांची किमान शक्यता असू शकेल की देवाच्या अभिषेकापेक्षा जास्त कशानेच तुम्ही पात्र होऊ शकत नाही. पण चांगली गोष्ट, उत्तम गोष्ट ही की त्याला सुरुवातीपासून शेवट माहीत असतो. तुम्ही आत्ता जिथे आहात तिथेच तो तुम्हाला बघत नसतो, तुम्ही जिथे असणार आहात तिथे बघत असतो. त्याला तुमचं हृदय माहीत असतं. आणि मग हे जे रानातलं विद्यापीठ आपल्याला बदलण्यासाठी आणि आपण अजून देवासारखं वागण्यासाठी आखलंय. बघा, डेव मला म्हणाला होता त्या शॉर्ट्स काढून टाक जरा. मग मी जास्त कपडे घातले, मी सिगरेट ओढणं सोडून दिलं आणि आज 40 वर्षानंतर सुद्धा मी इथे आहे. बघा तुम्ही. एकटेपणात तुम्ही जी वर्ष घालवता त्यांना तुम्ही रानातली वर्ष म्हणू शकता. जेव्हा जेव्हा तुमच्या बाबतीत असं होतं, जे काम करायचं तुम्हाला वीट आलाय ते देव तुम्हाला सोडू देत नाही. तुम्ही अजिबात सहन करू शकत नाही असं एखादं नातंही असू शकेल आणि काही झालं तरी त्यांच्यावर प्रेम करा असं देव सांगत असतो. चला आता, जर तुमच्या भोवती एवढी प्रेमळ माणसं असतील तर तुम्ही त्या वाईट व्यक्तीवर प्रेम कसं करणार? चला आता. ओ, देव तुम्हाला काही विचित्र लोकांमध्ये अडकवणार आहे. म्हणजे असे लोक जे तुम्हाला चांगलं वागवत नाहीत आणि रोज तो तुम्हाला त्यांच्याशी प्रेमाने वागा असं सांगेल, त्यांना क्षमा करा सांगेल. चला आता, तुम्हाला कदाचित अशी नोकरी मिळेल जिथे तुम्हीच ख्रिस्ती आहात आणि इतर लोक तुम्हाला खूप वाईट वागवत आहेत. तुम्ही तुमच्या एकटेपणाच्या रानात असाल. तिथली काही वर्ष तुम्हाला बदलतील. आपल्याला बदलाची गरज आहे असं किती जणांना वाटतं? रानाच्या वाळवंटातून योसेफ पदवीधर झाला. त्याचं एक स्वप्न होतं. देवासारखं दिसून बऱ्याच गोष्टी होणार होत्या आणि त्याने त्याचं स्वप्न सांगितलं. आणि नंतर काय झालं, त्याचे भाऊ त्याच्याकडे वळले, त्याला काही गुलामाच्या व्यापाऱ्यांना विकलं आणि तो शेवटी गव्हर्नर झाला. आणि त्यासाठी त्याने 13 वर्ष रानाच्या विद्यापीठात काढली आणि तुरुंगातल्या 13 वर्षातली 2 वर्ष त्याने काहीच केलं नाही. पण मला जे आवडतं ते इथे आहे, जेव्हा तो गुलाम म्हणून विकला गेला तेव्हा 17चा होता आणि 30शीत तो इजिप्तचा गव्हर्नर झाला आणि तेव्हा देव त्याच्या बरोबर होता. बघा, तेच आहे. बघा, तुम्ही लक्षात घ्या. नंतर कुलपतींनी, प्रेषितांची कृत्य अध्याय 7 वचन 9, नंतर कुलपतींनी हेव्यामुळे योसेफाला मिसर देशात विकून टाकले, पण देव त्याच्या बरोबर होता. जोपर्यंत देव तुमच्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही कुणा पुढे हरताय हे महत्वाचं नाही. तुमच्या कुटुंबात जरी तुम्ही एकटेच विश्वासणारे असलात तरी ते महत्वाचं नाही. जिथे तुम्हाला पेरलं गेलंय तिथे बहरा. देवाला तुम्हाला एक उदाहरण म्हणून वापरू द्या. ज्यांनी तुम्हाला वाईट वागवलंय त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ठाम रहा आणि जोवर देव तुमच्या बरोबर आहे तुम्ही यशस्वी होणारच आहात. मोशे 40 वर्ष त्या कटकट्या 6 दशलक्ष जून बरोबर एकटेपणात अशी कल्पना करू शकाल? मला वाटतं रानातलं विद्यापीठ आपल्याला खूपच शिकवून जातं, नाही का? 40 वर्ष त्या एकटेपणात एलायजावर ही वेळ होती. तरुणांचा राजा म्हणून दावीदचा अभिषेक करण्यात आला आणि तो 30व्या वर्षी तो राजा झाला. आणि बाकीच्या वर्षात काय झालं सांगू तुम्हाला? जो त्याला मारू पाहत होता त्या वेड्या शौलापासून तो गुहांमध्ये लपत राहिला आणि तो योग्य ते करत राहिला. मला सांगा, तुमच्या बाबतीत जर योग्य ते घडत नसेल तरीही तुम्ही योग्य ते करण्याची निवड कराल? चला आता, कुणाला तरी मी हे परत सांगू का? म्हणजे जी माणसं तुम्हाला चांगलं वागवत नाहीये त्यांना तरीही तुम्ही चांगलं वागवाल का? ते लागतं. ते नाही जमणार.
अशाच गोष्टी तुम्ही रानातल्या विद्यापीठात शिकता. सोयीचं असो किंवा नसो, सुखाचं असो किंवा नसो, तुम्ही देवाचं ऐकायला शिकता. जरी तुम्हाला ती जागा आवडत नाही तरी तुम्ही देव म्हणेल त्या जागी राहायला शिकता. देव तुम्हाला जायला सांगतो, तुम्ही कसं जायचं तेही शिकता. तुमचं आयुष्य हे तुमचं यापुढे राहिलं नाही हेही शिकता. देवाला जे हवंय त्यासाठी तुमची इच्छा तुम्ही वापरता. देव जे काही म्हणेल त्याला तुम्ही फक्त एकच उत्तर देता, हो प्रभू, हो प्रभू. बघा, 1-2 वर्षांसाठी देव माझ्या मनात काहीतरी घालायचा, पुन्हा काढायचा आणि तो मला याची जाणीव करून देत होता की तू मला हे करायला हवंयस, अशी वेळ येणार आहे. आणि मला ते करायचं होतं असं नाही, मला करायचं नव्हतंच. त्याला पैसे लागणार होते, मी खर्च करू शकत होते त्यापेक्षा जास्त. मला खरंच ते करायचं नव्हतंच. पण मग मी नुकताच विचार केला की एक सांगू का, मला याचा कंटाळा आलाय आणि मी हे करणार आहे आणि मी ते करून संपवणार आहे. एक सांगू का, जेव्हा देव तुम्हाला चिडवत राहतो, तुम्हाला देव कशाबद्दल तरी चिडवत राहिलाय का सांगा? चला आता माझ्या पुढे झोपी जाऊ नका, तुम्हाला 1 मिनिटात तुमचं सँडविच मिळेल. देव कशासाठी तरी कधीतरी तुमच्या मागे लागलाय का? म्हणजे ते असं असतं ना की जसं म्हणजे खाज येत असते पण तुम्ही खाजवू शकत नाही आणि ते तसंच जात नाही. तुमचं मन शांत होण्यासाठी म्हणा की हो हो प्रभू आणि जा आणि ते करा तुम्ही. मग त्यासाठी तुम्हाला काय गमवावं लागतंय ते विसरा. आपल्या चांगल्यासाठी असतं ते, त्याच्या नव्हे. तो आपल्याला ते करायला सांगतो ते आपल्या चांगल्यासाठी असतं, हे लक्षात घ्या. चला आता, तुमच्या आयुष्यातली आत्ताची प्रत्येक कठीण गोष्ट, तुमच्यापैकी किती जण सध्या देव तुम्हाला काही कठीण गोष्टी करायला सांगतोय का? चला आता बघूया. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे मला तुम्हाला एक शहाणपणाची गोष्ट सांगायची. तुम्ही तयार आहात का? फक्त ते करा आणि संपवून टाका. सकाळी सकाळी तुमची झोप मोडून तुम्ही माझा हा संदेश ऐकताय म्हणून सांगते, ते करा आणि संपवा तुम्ही. आणि मग कदाचित आज तुम्हाला शांत झोप लागेल. येशूची सुद्धा निशब्द वर्ष होती. तो जेव्हा जन्मला ना, तेव्हा जेव्हा 8 दिवसांचा होता तेव्हा, मग तो 12 वर्षांचा होता तेव्हा, मग तो 30 वर्षांचा होईपर्यंत काही नाही. आणि मग सगळं बायबल त्याच्या वाढण्याच्या काळाबद्दल आपल्याला फक्त एवढंच सांगतं, तो वाढला. वा, किती जणांना ते लक्षात आलंय की त्याचा अर्थ काय? मला माहिती आहे त्याचा अर्थ. म्हणजे माझ्या छोट्याशा तळघरामध्ये होम बायबल स्टडी शिकवताना मी लपवली गेले होते आणि मी मोठी झाले. बायबल शिकवताना शॉर्ट्स घालणं आणि सिगरेट ओढणं सोडून दिलं मी. बघा, देवाने घडवलं हे. सिगरेट सोडण्याचा प्रयत्न करणं तो काय कठीण होता, कारण मी ओढायला लागले तेव्हा मी 9 वर्षाची होते. आणि खरंच मी देवाची आभारी आहे. आता मी एक सांगू, मी फक्त हे म्हणेन की तुम्हाला जर दगड फेकायचे असतील तर फेका. सिगरेट ओढणं तुम्हाला स्वर्गाबाहेर ठेवेल असं मला नाही वाटत. आपण स्मोक करतो म्हणजे आपण तारले जात नाही असं नाही. पण बघा, ही एक हानिकारक सवय आहे जी महागडी आहे. ती तुमच्या आरोग्यासाठीही हानिकारक आहे. आणि मग देवाला वाटत होतं की मी हे सोडून द्यावं. हे मला माहीत होतं, कारण तुम्ही त्याकडे कशा प्रकारे बघता. इतर बऱ्याच लोकांना ते चुकीचं वाटतच असतं. देव आपल्याला सांगतो, तुला माहिती आहे की जरी आपल्याला बऱ्याच गोष्टींचं स्वातंत्र्य असलं तरी सगळ्या गोष्टी उपयोगाच्या आणि उत्तम असतात असं नाही. आणि आपल्याला देव आपल्याला बदलतो हळूहळू थोडंसं. तुम्ही बऱ्याच गोष्टीतून जाता, तुमची परीक्षा पाहिली जाते, तुम्ही परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही, तो पुन्हा पहिल्या वर्गात बसवतो तुम्हाला. किती जण सध्या रानातल्या विद्यापीठात आहात सांगा मला तुम्ही? पण चांगलं नाहीये का? म्हणजे बघा, तुम्हाला ती मिळते. इथे आपण काय करतोय तुम्हाला माहितीये. बरीच निशब्द वर्ष येशू, लूक अध्याय 4, पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देन पासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले.
एक सांगू, आपण बऱ्याच गोष्टींसाठी सैतानाला दोषी धरतो आणि आपण त्याला दोषी धरावं अशा बऱ्याच गोष्टी तो करतोही. पण कधी कधी देव तुम्हाला एखाद्या अतिशय त्रासदायक अशा परिस्थितीत नेतो. कारण चला आता तिथले वरचे सगळे ऐकतायत ना माझं नीट? कधी कधी देव आपल्याला त्रासदायक परिस्थितीतून घेऊन जात असतो. कारण सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या जेव्हा असतात तेव्हा आपली वाढ होत नाही. जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या नसतात तेव्हाच आपली वाढ होते. आणि खरं तर आपण येशूला जसे वागायला हवे आहोत तसे तेव्हाच आपण वागतो. एक सांगू का, आपल्या आयुष्यात देव कधी कधी आपल्याला अशा त्रासदायक परिस्थितीतून घेऊन जात असतो. पण खरं तर ते चांगलं असतं. ते का चांगलं आहे सांगू? कारण आपली आत्मिक उन्नती आणि परिपक्वता यातूनच आपल्याला मिळते. आणि जेव्हा आपण दुखावतो आणि तरीही योग्य ते करतो तेव्हा खरं तर आपण वाढत असतो. आणि मग त्याने आपण दुखावत नाही, कारण आपली वाढ महत्वाची असते. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.